सकाळचा सूर्य उगवला आणि त्याला गुढीपाडव्याचा नैवेद्य दिला. म्हटलं चला कोणी खातंय. मस्त लाली लाल. काल असा मस्त म्हणजे पाऊस नाही झाला एवढा, पण झाला काही प्रमाणात. ही पाडव्याला काढलेली मी रांगोळी आणि आपली तिथून आता कोथिंबीर दिसते चांगली. कावळा पारवाची चालले भांडणं. काय झालं, काल खूप वरम भात झाला होता आणि मी दिलं तिथं. म्हटलं खातील हे कुत्रे, पण कुत्र्यांनी काही भाताला तोंड नाही लावलं. आता कावळा आलाय, कावळा खातोय, पक्षी खातोय. सकाळचं पाणी होतं, सकाळचं पाणी भरलं आणि आता चूल पेटवते, पाणी ठेवते याच्यावर. काय गॅसची आता कमतरता आहे म्हणल्यानंतर नको म्हटलं. हा कितीक राहिलं आहे अजून आमच्या टाक्यातच, तर एवढा हालतोय म्हटल्यानंतर आता हा इमर्जन्सीला बरं आहे. लाकडं पण काही एवढे नाही आहे म्हटल्यानंतर, लाकडं पण एवढे नाही, पण निदान पाणी तापायचं काम होईल आणि भाजी व्हायचं काम होईल एवढं याच्यावर. आता पेटून घेते याला. आता रॉकेल पण भेटणार म्हणताय, पण मग अजून कधी भेटतं काय नाही. रॉकेल भेटलं तरी काही हरकत नाही. माझ्याकडे ते जुने 2 स्टोव आहे, ते तुम्हाला दाखवते. भांडे घासता घासता, डबे घासता घासता मी काढलेलीच दाखवायचीच तुम्हाला. त्याच्यामध्ये थोडंसं रॉकेल पण आहे आणि पिन पण आहे, पिन सहित आहे माझ्याकडं. मला नवीन स्टोव घ्यायची काही गरज पडणार नाही, मस्त होऊन जाईल. आणि सकाळ सकाळी इतकी थंडी पडते ना, दिवसभर इतकं ऊन. आता हे काय किती आभाळ आलेलं आहे. काल पावसासारखं पूर्ण वातावरण झालं होतं, पण पाऊस काही खूप पडला नाही, पडला थोडा थोडा. चला आता मी पाणी ठेवते आणि भाजीचा जो मसाला आहे ना तो काढून वाटून घेते, कारण लाईट जाईल आता. छान पेटले. आता हे पातेलं आहे ना, पाणी तापायचं असंच वापरायला घेते, तर काढतेच. आजपासून चूल पेटायला सुरुवात. त्याला आता पातेलं काळाच होणार आहे. इकडं लसूण घेतला आहे, जिरे टाकले थोडे, कापून ठेवलेले हे खोबरं, हे बारीक अधिक वाटून घेते आणि त्यानंतर हे टाकते मी. थोडंसं हे जाडसर वाटायचं आहे मला. हे बघा आता बारीक वाटलेल्या वाटणार, तर हे शेंगदाणे टाकते आणि थोडंसं जाडसर वाटून घेते. आता भाजीच्या वाटण्यासाठी जो मसाला लागतोय ना ते काढून झालेला आहे. आता लाईट गेली तरी काही हरकत नाही, कारण आता लाईट गेली ना तर डायरेक्ट संध्याकाळी 6:30-7 वाजता येते असं आहे. आणि मग बाकीची भाजी दाखवते नंतर. आता चुलीवर करते की गॅसवर करते बघू आता ते लाकडं. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे देवपूजा झाली, आवरलं माझं. म्हटलं आता पहिली भाजी टाकून घ्या. हे चूल आहे पेटलेली, तर चांगलं माझं मस्तपैकी कसं आहे ना छान होतं. तुमचं कढईत ती भारी होती, लक्षातच आलं नाही. आता सुरुवातीपासून जे पूर्ण व्हिडिओ पाहत असतील ना त्यांच्या लक्षात आलं असेल. एकदा नाही का स्टीलची कढई घेण्यासाठी मी घरातले बऱ्याच मोडीत वस्तू काढल्या होत्या आणि त्यामध्ये ॲल्युमिनियमची कढई होती. आणि मी लक्षात ठेवलं होतं की ॲल्युमिनियमची कढई आपल्याला मोडायची नाही आहे, ती आपल्याला चुलीसाठी वापरायची. पण माझ्या डोक्यातूनच निघून गेलं आणि ती कढई मी बऱ्याच वस्तू होत्या त्यासहित मी घेऊन गेले आणि त्याच्यानंतर ती स्टीलची कढई घेतली. आणि मग आता जाणवायला लागलं की आपलं लक्षात कसं काही नाही राहिलं. आता ती मला कढई उपयोगात आली असती.
आता जी आहेत ना ती अगदी छोटी कढई आहे आणि प्रमाणाच्या बाहेर पातळ आहे. ते चुलीवर ठेवलं का ते बरंचसं म्हणजे जळूनच जाईल, ते अशी एक भीती वाटते. पण आता काय करणार आहे, आता हे गॅसचा असा तुटवडा निर्माण झाल्यामुळं आता चुलीकडं का व्हायला वळाली मी. आणि काय एक ती म्हण आहे ना, आलिया भोगासी असावे सादर. चुलीवरचं स्वयंपाक करणं काही अवघड नाही आहे, पहिल्यापासून करतेच म्हणा. पण ते माझ्या एकटीपुरतं असायचं, त्याच्यामुळं मी गॅसवर करायचे. आता पुन्हा चुलीकडं वळालेली आहे आणि चला आता मस्तपैकी बाहेरची थंड थंड हवा घेत मोकळ्या याच्यामध्ये मी आता बनवत आहे. तर काय बनवणार आहे त्याची तयारी चालू आहे आणि तुम्ही स्किप न करता पूर्ण व्लॉग पहा. तर चला करूया सुरुवात. चला आता इथलं मी काढते. किती मस्त फुटला आहे बघा आणि अगदी हेल्दी झालेला आहे हा कढीपत्ता. आज इकडचं सगळं मला आता गवत काढायचं आहे, बघू आता. आणि कोथिंबीर तर नाही, आता कोथिंबीर आता मी काढते याच्यातून. काढते म्हणजे आता तशीच काढते. ती फुटली पण नाही, पण घेऊन जाते आता. दूर झाला आहे आता. याला चांगलं पेटवते. हा मसाला वाटलेला ते माझं पोपट गेलेलं कामात ना, ते पण म्हटलं की तेव्हा जाळून यायचं. आता कांदा झाला आहे आणि आता टोमॅटो पण टाकून घेते मी त्याच्यातच. मग टोमॅटो मऊ होण्यासाठी मीठ टाकून घेतलं आहे, पटकन मऊ होईल ते. आता याच्यात आपण कढीपत्ता टाकलेला आहे, थोडीशी कोथिंबीर. आता हा याच्यात जो मसाला आहे ना तो सर्व टाकून घेते मी. लाल तिखट, हळद, आता मस्त बेडगी लाल तिखट. आता आता याच्यामध्ये ना धने पावडर टाकायला राहील ना, धने पावडर टाकायची राहिली. धने पावडर घेतली. मीठ. चला आता ही भाजी शिजते. जर झाकण ठेवते, मस्त भाजी होऊन जाईल. उरलेली कोथिंबीर ना अशी वर टाकून ही शिजली का आपली ही भाजी झाली. याच्यातले बटाटे शिजायचे. जसं लागलं आता तसं मस्त पाणी टाकतो मी. लई जाळ झाला. आता हे बटाटे शिजले का पाहू. निम्म शिजले. चला रावर आहे ना, चांगली भाजी अजून उकळती आहे, झाली ती. आता मी काय करते, ह्या आरावर आहे ना आता पापड भाजून घेते. पापड आणलंय
मस्त होतं. चला आता जेवायची वेळ झाली आणि आता ताट वाढून घेतलेलं आहे. इकडं चुलीवर जी बनवली होती ना वाटाणा बटाट्याची भाजी ती घेतली, अजूनसुद्धा गरम येते. आणि इकडं पापड त्याच्यावरच निखाऱ्यावर भाजून घेतलं होतं. इकडं दही घेतलं आहे आणि इकडं चपाती. तर आजचा असा बेत माझा जेवणाचा. चला घेते जेवण करून. 10:30 वाजत आलेली आहे आणि बसते इकडं. लय माशा झालेल्या आहे आमच्या घरात.